तो हंसों का जोडा बिछड गया रे या गाण्याची आठवण कोणत्या प्रसंगी झाली? वरळीला माझी मुलगी राहत होती. तर आम्ही कल्याणात आलो दुसऱ्या मुलीकडे आणि दादरला आम्ही बरोबर चाललो होतो. माझ्या पाठीमागे ती होते आणि काय अचानक मी जर असं पाठीमागे वळून बघितलं तेवढ्यात मी पुढे गेलो आणि गर्दीच्या लांड्यामध्ये कुठे गेली काही समज नाही. जवळजवळ 15 मिनिटं आम्ही एकमेकाला शोधत होतो. अरे बाप, असा इतका विचित्र प्रसंग त्यावेळेस आला होता. आणि सुदैव असं की ज्यावेळेस आम्ही जिथं बिछडलो त्याच ठिकाणी आम्ही येऊन परत भेटले. अगदी अक्षरशः म्हणजे मला सांगा, आता इतक्या ह्या चिडचिड करतात तेव्हा वाटतं का की तेव्हा दुसरी ट्रेन पकडायला पाहिजे पटकन? कधीच नाही मला. आई गंमत करतो हा? कधीच नाही. तुमच्या बाबतीत कसं असं कधी हरवायचा प्रसंग वगैरे? नाही तेवढी रिस्क घेत नाही मी. हरवला नाही कधी? एकदा दादरला घेऊन जा गर्दीच्या वेळेला. हा, आणि आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. हॉटेल भटकंती मागचा कोणता फंडा तुमच्या पत्नीने ओळखलाय? हॉटेलमध्ये जाऊन जेवणाच्या बाबतीतली अशी कोणती एक तुमची आयडिया आहे की गुपित आहे ते आता कळलेलं आहे बाई? जसं स्वयंपाकाचा कंटाळा आला की मग जरा हे करते ते आपण आम्हाला पुण्यात हॉटेलच सापडत नाही. पुण्यात हॉटेलच सापडत नाहीत आम्हाला. दिसले ते खराब असतात, बरोबर नसतात ती. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, असं हॉटेल बघत 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 आहे ना मग घर गाठतो. मग घर हे खूप मोठं हॉटेल असतं, मग तिथे येऊन वरण भाताचा कुकर लावून तो जरी खाल्ला तरी चालतो आम्हाला. बजेटपेक्षा शेवटी त्याच्या आजची चव जेवणाची वेगळी आहे. त्याच्यामुळे ते मग आता हे साखर पेरणी झाली, अगदीच साखर पेरणीच केली. तिच्या हातची चव एवढी चांगली आहे, खरा दोनदा खारट अख्खा मिठाचा डबा ओढणार.